नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी कुबेर ही पोटली बनवायची असते. बघा, ज्यांनी लक्ष्मी पूजन दिवशी ही पोटली बनवलेली आहे तर त्यांनी फक्त सेवा केली तरी सुद्धा चालू शकते, पण ज्यांना खरंच लक्ष्मी आपल्याही घरात स्थिर राहावी, त्यात भरभराटी व्हावी, अष्टलक्ष्मीचा घरात वास राहावा, किंवा जो काही पैसा आपल्या घरात येत आहे, लक्ष्मी येत आहे, त्यामध्ये स्थिर होऊन लक्ष्मी त्यात वाढ व्हावी, यासाठी आपल्याला लक्ष्मी कुबेर पोटली या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी बघा बनवायची आहे. खरंच खूप प्रभावी सेवा आहे. ज्यांनी दिवाळीमध्ये केलेली आहे ही सेवा, किंवा जे प्रत्येक दिवाळीला अक्षय तृतीयाला जी सेवा करतात त्यांना खरंच माहिती असेल. म्हणजे नवीन आहेत त्यांना अजून माहिती नाहीये की नाही का लक्ष्मी कुबेर पोटली कशी बनवायची, तर त्यांच्यासाठी खरं तर मी आज व्हिडिओ बनवत आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला दान धर्म करण्याला खरंच खूप महत्व आहे. जे काही तुम्ही सेवा करता ते अक्षय टिकते, आपल्यावर तशीच राहते असं म्हटलं जातं बघा. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी खरं तर लक्ष्मी कुबेर पोटली बनवून त्यावरती सेवा करायची आहे, ती पोटली सिद्ध करायची आहे. तर ती कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. बघा, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर भेटतील. तर बघा, आपल्याला हे पोटली बनवण्यासाठी काही साहित्य लागणार आहे, तर ते तुम्हाला एक तर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी हे साहित्य घेतलं तरी सुद्धा चालू शकतं, किंवा बघा हे सर्व साहित्य तुम्हाला जे धार्मिक दुकान आहेत, पूजेची दुकान आहेत, त्यामध्ये तुम्हाला खरं तर हे भेटून जाईल. तर खरंच नक्की म्हणजे नक्की सेवा करा. बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर सेवा म्हणजे साहित्य काय आहे तर तुम्हाला लक्ष्मी कुबेर यंत्र एक लागणार आहे. तर ते म्हणजे नाही का यंत्रच घ्या, छोटे एकदम असतं यंत्र, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे लक्ष्मी कुबेर यंत्र. त्याच्यानंतर कमलगट्ट्याची मणी आपल्याला 5 घ्यायचे आहेत. त्यानंतर पांढऱ्या कवड्या 3 घ्यायच्या आहेत. पांढऱ्याच घ्या, पिवळ्या वगैरे नाही, तर आपल्याला ह्या सेवेसाठी पांढरी कवडी घ्यायची आहे. पांढऱ्या कवड्या 3 घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर चॉकलेटी कवड्या म्हणजेच लक्ष्मी विष्णू कवडी त्याला म्हणतात बघा, तर त्या कवड्या देखील आपल्याला 3 लागणार आहेत. त्याच्यानंतर गोमती चक्र 5 घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर लवंगा, जे काही आपल्या घरगुती मसाल्याच्या साहित्यामध्ये असतातच प्रत्येकाच्या घरात, तर ते आपल्याला लवंगा 5 घ्यायच्या आहेत. तर लवंगा घेताना आपल्याला त्या तुटलेल्या वगैरे नको आहेत, तर जे फूल असतं अखंड, तर त्या आपल्याला अख्ख्याला लवंगा घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर लाल गुंजा, ते आपल्याला 5 लागणार आहे. तर बघा, जे धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतात ना, तर त्यांना खरं तर माहिती आहे लाल गुंजा, तर ते आपल्याला 5 लागणार आहे. त्याच्यानंतर लाल सुपारी, तर हे बघा धार्मिक दुकानामध्ये लाल सुपारी म्हटलं तर ते देतात. आपली जे घरी म्हणजे नाही का वापरतो रोजच्या ह्याच्यासाठी देवपूजेमध्ये, तर ती आपल्याला घ्यायची नाहीये. जर लाल सुपारी भेटली तर अति उत्तम, पण जर तुमच्याही कुठे म्हणजे पूजा साहित्याच्या दुकानात जर नाही भेटली तर साधी घ्या, पण शक्यतो लाल सुपारी घेण्याचा प्रयत्न करा. तर ती आपल्याला 1 घ्यायची आहे. त्याच्यानंतर ना काळे हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, हे सुद्धा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला काळं हळकुंड भेटून जाईल बघा. जरी नाही तुम्हाला भेटलं तरी बघा म्हणतात की लेकुरवाळ हळकुंड, जे काही हळकुंडाला साईडनं असं हे झालेलं असतं फुट्या असं म्हणतात, तर ते देखील हळकुंड तुम्ही घेऊ शकता. आणि हे सर्व साहित्य एकत्र घेतल्यानंतर ना आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे, पूजा करायची आहे बघा. तर बघा, हे सर्व साहित्य बघा पुन्हा एकदा सांगते. लक्ष्मी कुबेर यंत्र 1 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कमलगट्टा मणी 5 घ्यायचे आहेत. त्यानंतर ना पांढरी कवडी 3 घ्यायची आहे. चॉकलेटी कवडी 3 घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर गोमती चक्र बघा, चॉकलेटी कवडी जरी म्हणजे नाही का धार्मिक दुकानात सांगितलं समजलं नाही तरी तुम्ही लक्ष्मी विष्णू कवडी सुद्धा म्हणू शकता. त्याला चॉकलेटी कवडीला लक्ष्मी विष्णू कवडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं बघा. तर त्या 3 घ्यायच्या आहेत. गोमती चक्र 5 आपल्याला लागणार आहेत. लवंगा 5 घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर लाल गुंजा 5 घ्यायच्या आहेत. आणि लाल सुपारी 1 आणि काळे हळकुंड 1 असं आपल्याला साहित्य सर्व लागणार आहे. तर हे सर्व साहित्य एका डिश मध्ये घ्यायचं आहे. त्याची पूजा करायची आहे, पंचोपचार म्हणजेच आपल्याला त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे, अक्षदा व्हायच्या आहे, धूप दीप दाखवायचा आहे. आणि बघा, त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची, सेवा खरंच मोठी आहे पण तेवढीच प्रभावशाली आहे. तुम्ही हे लक्ष्मी कुबेर पोटली तुमचं जर कोणतं दुकान असेल तर त्या दुकानाच्या लॉकर मध्ये सुद्धा तुम्ही हे लक्ष्मी कुबेर पोटली ठेवू शकता, किंवा तुमचं जे काही कपाट वगैरे असेल तर त्यामध्ये
जर लॉकर असेल तर त्या लॉकर मध्ये सुद्धा तुम्ही ते लक्ष्मी कुबेर पोटली ठेवू शकता. जिथं तुमचं महत्वाच्या फायली वगैरे आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे काही तुम्ही सोनं नाणं जिथं ठेवता तिथं आपल्याला लक्ष्मी कुबेर पोटली ठेवायची आहे. बघा, या सेवेने आपल्याला आपल्याही घरातील लक्ष्मी स्थिर होते आणि घरात भरभराटी होऊन लक्ष्मीचा वास अखंड आपल्या घरी राहतो. लक्ष्मी म्हणजेच पैसा. बघा, आपल्याकडे किती पैसा येतोय ना त्यापेक्षा तो किती टिकून राहतोय आपल्याकडे, तर ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की म्हणजे नक्की करायची आहे. ज्यांना खरंच ही सेवा जे करतात ना त्यांना खरंच अनुभव विचारा. खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली ही सेवा आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, नक्की म्हणजे नक्की एक दिवस तुम्ही सेवेसाठी काढा. आणि ज्यांनी खरंच दिवाळीच्या टायमिंगला, लक्ष्मी पूजनच्या टायमिंगला जर तुम्ही ही सेवा केलेली असेल ना तर ते सेवे म्हणजे नाही का ती लक्ष्मी कुबेर पोटली जर तुमच्याकडे पहिलीच असेल तर त्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा सेवा करायची आहे. त्यावरती सेवा आपल्याला वाढवायच्या असतात बघा. तर त्यामध्ये जे काही हळकुंड व सुपारी वगैरे टाकलेले आहे, शक्यतो खराब तर होणारच नाही, पण झालीच असेल तर तुम्ही ते बदलू शकता. पुन्हा घेऊन त्याची पूजा करून आपल्याला त्यावरती पुन्हा एकदा सेवा करायची आहे. जेवढी सेवा त्याच्यावरती होते ना तेवढं ती पोटली सिद्ध होत असते आणि तेवढंच माता लक्ष्मी आपल्याला भरभरून देत असते बघा. त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, सेवा काय करायची आहे तर 16 वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे. 15 वेळेस पर्यंत आपल्याला श्री सुक्त म्हणायचं आणि 16व्या वेळेस श्री सुक्त म्हणून आपल्याला फलश्रुती सकट म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणायचं आहे. आता तुम्ही म्हणाल एवढी सगळी सेवा एकाच दिवशी कसं करणार ना, तर तुम्हाला सांगते, जशी शक्य होईल तशी करा. खरं तर अक्षय तृतीयाच्या दिवशी 2:15 म्हणजे 2:15 आपल्याला शुभ काल अक्षय तृतीयाचा असणार आहे. जर तुम्हाला म्हणजे नाही का अख्ख्या दिवसभरात खरं तर 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया आहे. या दिवशी अख्ख्या दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता, पण तुम्ही जर त्या शुभ कालावधीमध्ये जर सेवा करायची असेल तर 2:15 वाजेपर्यंतचा टाइम आहे बघा. तर त्या टायमिंगच्या आत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर बघा, त्यानंतर तुम्हाला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. तुम्ही प्राकृत मध्ये किंवा संस्कृत मध्ये देखील म्हणू शकता. जरी तुम्हाला म्हणजे नाही का टाइमच नाहीये तरी सुद्धा तुम्ही एक वेळा सुद्धा म्हणू शकता बघा, काहीच हरकत नाहीये. पण जेवढी सेवा तेवढं ते पोटली सिद्ध होणार आणि तेवढंच ते बघा, आपण म्हणतो की हे काम आपलं झालं पैशाच्या बाबतीत, ते काम झालं, पण जशी ते काम होतं ना तर ती सेवा कमी होत जाते. त्याच्यासाठी सांगणं आहे की जेवढी सेवा तेवढीच पॉवर आणि सिद्धी. त्याच्यामुळे नक्की हे करा. त्याच्यानंतर आपल्याला 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हा आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर कुबेर मंत्र हा देखील आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे आणि नवार्णव मंत्र हा देखील आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे बघा. तर ह्या सर्व सेवा आपल्याला लक्ष्मी कुबेर पोटली सिद्ध करण्यासाठी यावरती ह्या सेवा करायच्या आहेत. आणि पुन्हा सेवा सर्व झाल्यानंतर बघा, आपल्याला ते सेवा करत असताना ते सर्व काही आपल्याला जे साहित्य लागणार होतं तर ते एका डिश मध्ये वाटीमध्ये घेऊन आपल्याला ते उजव्या हातात घ्यायचं आहे आणि नंतरच त्यावरती सर्व काही सेवा करायची आहे बघा. तर खरंच खूप म्हणजे खूप कमी सेवा आहे, एवढं काहीच नाहीये बघा. प्रत्येकाला जशी इच्छा असते तशी ती सेवा करत असतो, पण जेवढी तुम्ही या दिवशी सेवा कराल, जेवढं म्हणजे नाही का या दिवशी दान धर्म कराल तेवढंच आपल्याला ते अक्षय टिकतं बघा खरंच. आणि बघा, माझं सुद्धा म्हणजे नाही का अक्षय तृतीयाच्या दिवशी खरंच म्हणजे अख्खा दिवसभर माझी सेवा चाललेली असते. फक्त आणि फक्त म्हणजे सेवा जे काही असतील तर ते सेवा करायच्या, अख्खा दिवस फक्त सेवेत जात असतो माझा. गेल्या वर्षी सुद्धा मी अक्षय तृतीयाच्या दिवशी खरं तर खूप साऱ्या सेवा केल्या होत्या, खूप सारे उपाय केले होते आणि खरंच त्याचा अनुभव मला आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगणं आहे की नक्की म्हणजे नक्की ह्या सेवा हे उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी सोडू नका. सर्व काही जे काही सांगते आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा बघा, तुम्हाला सुद्धा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, हे सर्व झाल्यानंतरला आपल्याला सेवा झाल्यानंतरला पुन्हा ते आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा बघा एक लाल पोटली, तर ती सुद्धा लक्ष्मी कुबेरची पोटली सुद्धा बघा जिथं केंद्रामध्ये बघा किंवा केंद्राचं जे शॉप आहे ना तिथं सुद्धा लक्ष्मी कुबेर पोटली भेटते बघा. तर ती पोटली तुम्हाला आणून हे साहित्य
साहित्य त्यामध्ये ठेवायचं आहे, किंवा तुम्ही एखाद्या लाल पोटलीमध्ये, घरी जरी पोटली तुम्ही बनवली ना, लाल पोटली, त्यामध्ये हे साहित्य सर्व ठेवायचं आहे. आणि त्यानंतर त्या पोटलीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे, म्हणजेच पूजा करायची आहे बघा. तर त्यावरती सुद्धा, त्या पोटलीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत, त्याच्यानंतर धूपदीप आपल्याला दाखवायचा आहे. आणि ह्या सेवा, ही पूजा झाल्यानंतर आपल्याला गोडाचा एक नैवेद्य त्या पोटलीला दाखवायचा आहे बघा, लक्ष्मी कुबेर पोटलीला. तर या पोटलीसाठी तुम्ही खीर वगैरे बनवू शकता, किंवा दुधाचा सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणजे ठेवू शकता. ह्या पोटली म्हणजे लक्ष्मी कुबेर पोटलीला हा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. तर बघा, दूध किंवा एखादी खीर, कोणतीही खीर करा, शेवयाची, रव्याची, तांदळाची, जे तुम्हाला शक्य आहे तर ती तुम्ही या दिवशी करायची आहे लक्ष्मी मातेला. खरं तर दूध आणि खीर खरंच खूप म्हणजे खूप आवडीची आहे, त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आणि सेवा करा. बघा काही अनुभव येतो तो तुम्ही स्वतःहून सांगाल. तर बघा, त्याच्यानंतर ना आपल्याला ह्या पोटलीवरती सेवा नंतर कधी करायची, तर ही पोटली आपल्याला आपल्या जे काही दुकान आहे तिथं त्या लॉकर मध्ये ठेवू शकता, घरातल्या लॉकर मध्ये ठेवू शकता, जिथं महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत तिथं तुम्ही ठेवायचे आहे. आणि प्रत्येक महिन्याला यावरती सेवा करायची, सेम अशीच सेवा करायची जेवढी तुम्हाला शक्य होईल. 1 वेळा, 2, 5 वेळा, 3 वेळा, 9 वेळा, 11 वेळा किंवा 16 वेळा अशा तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत बघा. फक्त जे काही लक्ष्मी गायत्री यंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र हे तुम्हाला 16 वेळाच म्हणायचं आहे. पण श्री सूक्त, त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे तुम्ही 1 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणू शकता, 7 वेळा, 9 वेळा, 11 वेळा किंवा 16 वेळा, जशी तुमची इच्छा आहे तसं तुम्ही म्हणू शकता. पण जेवढी सेवा आधी सांगितलेली, जेवढी सेवा तेवढी सिद्धी आणि तेवढंच आपल्याला त्या सेवेचं फळ भेटत असतं. तर बघा, प्रत्येक महिन्याला तुम्ही त्या पोटलीवरती पुन्हा एकदा सेवा करायची आहे. तर तुम्ही मंगळवारी करू शकता, शुक्रवारी करू शकता, त्याच्यानंतर अष्टमी येते, अष्टमीला किंवा तुम्ही पौर्णिमेला सुद्धा यावरती सेवा करू शकता. तुमच्या ह्याने तुम्ही महिन्यात कधीही सेवा या पोटलीवरती करू शकता. त्यानंतर पुन्हा त्या पोटलीची म्हणजेच हळदी कुंकू, अक्षत, धूप, दीप दाखवून पंचोपचार पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर पुन्हा ती पोटली जिथं तुम्हाला ठेवायची आहे तिथं तुम्ही ठेवू शकता बघा. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.